मंडळी, तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका सभ्य माणसाविषयी बाहेर मात्र एक वेगळीच हवा निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं वादळ अनुभवण्यासाठी. तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. अभिनंदन खांडेकर, अभिनंदन, तुमची सुटका झाली. धन्यवाद साहेब, धन्यवाद. सुटलो एकदाच साहेब. हो, हे घ्या घ्या घ्या, इकडे सही करा. हा, तोपर्यंत तुमचं सगळं सामान काढतो. हो साहेब, सुटलो. हे घ्या, धन्यवाद. बघून घ्या सगळं. हो साहेब, हो साहेब. हा, मला सांगा माझी चूक ती काय होती साहेब? सिग्नलला उभा होतो फक्त. हा, सगळी चूक या युवतीची आहे, प्राजक्ता माळी. काय मी काय केलं? साहेब, मी बाबीराज, साहेब तुम्हाला ठीक आहे चालायचं बोलायला. 4 महिने मी भोगलोय आतमध्ये. साहेब सिग्नलला उभा होतो, या मुलीची गाडी आली. त्या सिग्नलवर भिका मागणारा एक भिकारी आला. बोला मॅडम बरोबर फोटो काढायचा. म्हटलं मी काढतो. कॅमेरा हातात घेतला, सिग्नल सुटला, गाडी निघून गेली. फोटोत फक्त याची करंगळी आली. त्या भिकारच्या मित्राने त्याला इतकं चिडवलं, त्याला राग आला, त्याने माझ्यावरच केस टाकले की मी त्याच्या कटोरीतनं 250 रुपये चोरले साहेब. त्याने लाच चारली, 6 महिन्यांची शिक्षा दिली. कोर्टात हजर केल्यावर कळलं माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला पण हीच आली. असं नाही करत. कारण विचारल्यावर कळलं भिकारी महासंघटनेने त्यांच्या अॅन्युअल डेला हिचा 1 तासाचा मेडिटेशनचा प्रोग्राम ठेवला होता. 3 लाखांच्या सुपारीसाठी फिरली मुलगी. साहेब याच्यात सांगा माझी काय चूक होती? सगळं समोर बघून बोललात. मी उगाच इकडे ड्रेस घालून उभा आहे. साहेब माफ करा, रिॲक्शनची अपेक्षा नव्हती म्हणून नाही केलं. तो थोडा माझा प्रॉब्लेम आहेच. मला सांगतो साहेब, 6 महिन्यांची शिक्षा झाली, 4 महिन्यात सुटलोय. 7 दिवसात 7 किलोमीटर डांबरी रस्ता एकट्याने बांधलाय. 2 दिवसात 250 झाडं लावलीत. माती कोणती मी कोणता कळतच नव्हतं. 33 गटारा एकट्याने साफ केले साहेब. पण जेलर साहेब खुश झाले आणि त्यांनी शेवटी माझी शिक्षा कमी केली साहेब. 4 महिन्यात सोडलं मला. चला येतो, धन्यवाद. हो, थांबा थांबा थांबा, काय राहिलं का एकदाच बघून घेतो. 1 मिनिट थांबा. हे काय, 2 गोष्टी राहिल्या की. हे घ्या. पाव, हा, वडापाव खाता खाता अटक केलेला माझा अर्धा पाव पण ठेवला तुम्ही. हे जप्त केलंय ते परत करायची पद्धत आहे आमची. आणि काय हो, हा प्राजक्ता माळीचा फोटो कशासाठी? रिवेंज, सूड. साहेब मी हे असे आहेत साहेब. आता रिएक्शन द्यायला गेलो साहेब, निघून गेले. बाय आता नाही परत येणार. ओंकार, ओंकार भाऊजी, भाऊजी, भाऊजी एकदम हडकुळले झाले तुम्ही एकदम. कसे तुम्ही? खूप मिस केलं दोघांना 4 महिने. तुम्ही, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं भाऊजी. ताई तर तुमच्या आठवणीत रात्रंदिवस रडायची. पण नाही ओंकार, आता मी बाहेर आलोय. ओंकार आता रडायचं नाही. आता लढायचं. नाही लढायचं तरी कसं नाही लढायचं बाबा. आतमध्ये लय होतं काय काय. लढायचं ना, आपण गप्प पाणीपुरी वगैरे खायची, आपण मजा मजा करूया. रसिका कशी आहे? हा? तुम्ही कसे? किती दिवसांनी बघते तुम्हाला. बरे आहे ना? तुमच्यासाठी तुमच्या आवडीची मिठाई आणली आहे. मिठाई आणली? दे ना, दे ना. नाही आणली, घरी आहे. काय उत्साह आहे. म्हणून तुझ्या ताईचा मला कंटाळा येतो. शपथ सांगतो. नाही नाही, पण तुम्ही घरी चला. तुमच्या स्वागताची एकदम जंगी तयारी केली आहे. एकदम मेजवानी आहे, मेजवानी. सुरमई फ्राय केलंय, सुक्का मटण केलंय, आणि तुम्हाला आवडतं ना म्हणून केप्स बिर्याणी पण मागवली आहे. केप्स
मी किती मिस केला खेपसा, तुला काय सांगू रसिका, शपथ सांगतो. ए पण मी एकटाच खाणार हा, मी कोणाला नाही देणार. नका देऊ, तुम्ही मी सगळं. एकटाच. ए चल सगळं तुम्ही खा. निघूया ते ही पिशवी घे, निघूया आपण. चला निघूया. सही झाली का? जैन साहेब. हा सही झाली का? हो साहेब, झाली, सही झाली. चला गाडीत बसायचं. नाही साहेब, आम्ही जाऊ, चालत जाऊ, असं काय हे नाही. काही रिक्षा घेऊन आलोय बेने, अटक करायला आलोय तुला. नाही साहेब. अंडर अरेस्ट. नाही साहेब, माझी झाली शिक्षा बघून, आता मी घरी चाललोय. फौजदारी गुन्हा दाखल आहे तुझ्या नावावर. प्राजक्ता, परत काय केलंयस? बाई तू भिवू नको, मी आहे ना. हा? शिवे मारण्याच्या धमकी देतोस लोकांना. हा? मी कोणाला दिला धमक्या? कुणाला दिल्या? बार समोरच्या बॉयलांडीवाल्याला, चायनीजवाल्याला, भाजीवाल्याला आणि साडीवाल्याला धमक्या कोणी दिल्या? बॉईलवाल्याला मी का देईन धमकी साहेब? का दिन कंप्लेंट केली त्यांनी तुझ्या नावानं. हा? त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणले ते. साहेब काहीतरी गैरसमज. मस्त- सर साहेब चांगली आली, आलायस? साहेब चांगली हातात आली. मस्तीला आलायस? भाई बनायची तुला? भाई बनणार तू? भाई बनणार तू? वाजवीन का नाही एक? साहेब अहो मी जेल मध्ये होतो ना साहेब, गाडीत बस. माझ्याकडे मोबाईल पण नव्हता, मी कुठून देऊ धमकी साहेब? असं काय करताय तुम्ही? तो पण हसतोय. काय साहेब, कुठला आरोप करताय? अरे ओके ताबरे, मला मारताय, तुला काय चाललंय? सांगतो माझं सांगतो भाऊजी, साहेब बरोबर बोलतायत. काय? साहेब युअर राईट. भाऊजींच्या नावाने धमकी मी दिली. मेहुणा. साहेब असं कोण मारता? मला सांग, टाइमपास नाही चालला इथं, पटापटा बोलायचं. डायरेक्ट सांगा ना, मला का मारताय? सांगतो भाऊजी, काय झालं, 4 महिन्यापूर्वी तुम्हाला पोलिसांनी आपल्या एरियातनं फरफडत नेलं. त्या अख्ख्या एरियाने बघितलं. सगळ्यांना वाटलं तुम्ही काहीतरी डेंजर क्राईम केलाय. मी ताईला बोललो, म्हटलं ताई आपल्या भाऊजींबद्दल आता डेंजर दहशत तयार होणार हा. आता ते जेलमध्ये जातील, त्यांना तू ट्रेन केलेलंच आहे. त्यांना भांडी घासायला शिकवले, कपडे धुवायला शिकवलंय, म्हणजे सगळी कामं जेलमध्ये ते करतील. शिवाय ते जसे तुझे पाय चेपतात तसे जेलमधल्या प्रत्येक गुंड्याचं मालिश करतील. हळूहळू त्यांचं पंटर बनतील आणि मग एक दिवशी स्वतःच मोठा भाई बनून बाहेर येतील. है का नाही? क्योंकि बोलते ना साहेब, जो कोई अंदर जाता है वो इंसान होता है, लेकिन बाहर आता है तो वही इंसान शैतान बन के आता है. हे काय बाबा, हे काय प्रकरण आहे? मग काय करणार होतो भाऊजी? मी काय करणार होतो? तुम्ही जेलमध्ये गेल्यावरती आमच्याकडे काय पर्याय होता? आम्ही कसे जगणार होतो? सतत सर्वायवलचा प्रश्न होता आमच्या समोर. सतत तुम्हाला जेलमधनं आल्यानंतर नोकरीवर कोण ठेवणार होतं? म्हणून ताई आणि मी एक दिवशी असेच फेरफटका मारत एका भाजीवाल्याकडे गेलो. त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं मेथीची जोडी कशी दिली? तुम्हाला 30 रुपये जोडी. म्हटलं हे 25 रुपये जोडी दे ना. कडकी होती. तो बोला नाही देणार. 30 रुपये जोडी. म्हटलं हे 25 रुपये जोडी दे ना. तो बोला नाही देणार. मी बोललो 25 रुपये जोडी दे ना. पुढे बोल ना, पुढे बोल. बोलतोय ना तू कशाला मध्ये गेला? इकडे मागे मागे इकडं मुस्कडात वाजून मध्ये बोलास तू परत. 25 रुपये काय झालं? हा, मी त्याला बोललो हं, 25 रुपये जोडी दे ना. हं. तो बोला नाही देणार. बोला, "हे! ओळखलं नाही काय मला तू? ओंक्या थापा, पश्या खांड्या गँगचा शार्प शूटर. आमचा पश्या खांड्या जखमी शेर आहे, जखमी शेर. तो जर बाहेर आला ना, एका पंजात तुझी सगळी भाजी धुवून चिरेल." तो घाबरला. कोण? त्यानं कडीपत्ता पण फुकट मध्ये दिला आपल्याला. तू जखमी शेर आहेस? पण मी नाही साहेब. जखमी शेर आहेस? साहेब, अहो, तो बोलला. हर एक लाफा का हिसाब रखेगा ये ओंक्या थापा. मुस्कडात वाजवीन. चल माग हो. कोणाची गँग आहे? साहेब मला शपथ नाही माहिती साहेब, मी कुठे त्या भाजीवाल्याला धमकी देऊ? साहेब मी त्याला विचारतो ना भाजीवाल्याला, हे वांग कसं दिलं? तो मला बोलतो मोठे बैंगन बोलताय इसको. सर एरियात मराठी बोलल्यावर मार खाणारा मी एकमेव मराठी माणूस आहे. मी काय धमकी देणार? तुला बेन्या तुला लाज वाटायला पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी बोलतोयस तरी तुला लगा मारते ती लोक. लाज वाट काय? कोण बोललं? माने साहेब,
काय? मारू नका, तो भाजीवाला लय डोक्यात जातो, लय शानपणा करतो. एक्स्ट्राची कोथिंबीरची काडी द्यायला मागत नाही. पण जेव्हापासनं त्याला पशा खांड्या गँगची वट कळली आहे ना, तेव्हापासून प्रत्येक खेपेला 4-4 कांदे एक्स्ट्रा टाकतो. आधी बोलायचं पिशवी नाही मिळणार, घरनान. आता स्वतः प्रत्येक वेळेला पिशवी देतो, ती पण कापडी पिशवी. रसापा अद्रकलेलो, रसापा अद्रकलो, आदरानं बोलतो आपल्याशी. ए, मला नाही माहिती रसापा. कोण आहे रसापा? अरे नजर उठा के देखो, पशा खांड्याची बायको रसापा. 4 महिने आत होतो, रसिकाचा रसा आपा झाला. साहेब मला शपथ नाही माहिती, मला अशा खांड्या गँग तुझी नाही. नाही साहेब, माझी कुठली गँग, माझा फक्त बायको. अयो साहेब, बॅलन्स झालं. कुणाची आहे गँग? मला नाही माहिती. इथं लगा माणसं तयार केली तिथून तुझी. कुणाची गँग आहे? कुणाची गँग आहे? कुणाची गँग आहे मग? टाइमपास लावलाय का इथं? ए, त्या चायनीज वाल्याचं काय मॅटर आहे? कुठला चायनीज मला? सूर्या चायनीज वाल्याला धमकी कोणी दिली आहे? कोणी धमकी दिली? साहेब तो हसतो. साहेब कळत नाही कुठून मारताय, थांबा त्याला ना. हसू नको, त्याला हसू नको, सांग डोक्यात जातो. एक मिनिट, चायनीजवाला किती मस्ती आहे भाऊजी. त्याला आम्ही ऑर्डर द्यायचो तर आम्हाला सांगायचं तुमचं घर लांब पडतं, एवढी डिलिव्हरी एकट्या माणसासाठी देणं शक्य नाही. बोलो नाही. एक दिवशी त्याच्या दुकानातच गेलो आणि ते भोकवाला स्टूल असतं ना, त्याच्यावर पाय देऊन उभा राहिलो. साहेब एक शंका आहे. काय? ते चायनीजच्या गाडीवर जो स्टूल असतो त्याला मध्ये भोका असतं. मला काय त्याच भोकात बोट घालून स्टूल उचलायला. स्टूल उचलला आणि बोललो, ए चायनीजवाला, हा चेहरा लक्षात ठेवायचा. ओंक्या थापा, पशा खांड्या गँगचा शार्प शूटर. आणि पशा खांड्या माहिती ना, जखमी शेर आहे, जखमी शेर. तो जर आला ना तर एका पंजामध्ये तुझी कढई आणि तुझा झारा एक करून टाकेल. भावा, आ, इकडे ये जरा, काय हो? इकडे ये. काय? आता पट्ट्यात गावलास. काय पंजा मार, मार मला, मार पंजा. मी कुठं पंजा. वाजू? साहेब एक मिनिट. मार पंजा. साहेब तुमचा हात द्या. काय? तुमचा हात द्या, कशाला हात द्या? दाखवतो तुम्हाला. काय साहेब माझी बोटं एवढी गुरतात बघा. तुझी आता बोटं पंजा एवढं साहेब, तुझी कुठं बोटं? पंजा? तुझं बोटं तुझे? नाही साहेब, मला माझी गँग आहे. ओ साहेब नाही गँग हो, मी पतपेढीत कामाला आहे. मी वसुली करायला जातो तर ती लोक बोलतात, ए चल बघ नाही दे का, मी येतो गप्पडे. गप्पत सांगतो साहेब, कोणाला धमकी देऊ मी नाही करत साहेब, मला नाही माहिती. रडायची नाटकं करू नकोस. रडायची नाटकं करू नको. बऱ्या बोलान सांगतोय तुला. बऱ्या बोलान सांग, गँग कोणाची आहे? माझी नाही साहेब गँग, करत नाही माहिती. तुझी गँग नाही. माझी नाही काय, मी कोणाची माणसं आहे ती? ही काय स्वतःच बोलते ती? हा? मला करत नाही, मला माफ करा साहेब. त्यांनीच केलं, त्यांना अटक करा ना साहेब. साडीवाल्याचा काय सीन आहे सांगा? साडीवाल्याचं काय? ते साडीवालं थरथरतय तुझ्या नावानं, गांगारलंय तिकडं. ती साडीवाल्याचं काय केलंस? मी नाही काय. ए साडीवाल्याचं काय? हा? साडीवाल्याचा गेम आपण नाही, रसा आप्पाने केलाय. काय केलं आप्पा? साडीवाल्याच काय केलं? डोक्यात गेला होता तो. एमएच साडीवाला डोक्यात गेला होता. साडीची ऑफर त्यानेच लावलेली, जुनी साडी घेऊन या, नवीन साडी घेऊन जा. मी माझी स्वतःची जुनी साडी घेऊन गेले. बोलले द्या बाई, आपल्याला नवीन साडी द्या. बोलतो नाही, ऑफर संपली. मी बोलली भाई असं नको करू, आपल्याला गपचूप नवीन साडी दे. बोलतो नाही, ऑफर संपली. मग आपला डोका फिरला. मी बोली ए किससे बात कर रहा है रे? किससे बात कर रहा है? रस्सा अप्पा से बात कर रहा है क्या? कौन रस्सा अप्पा? पॉइंटवर ये ना, पॉइंटवर, मुद्द्यावर ये ना. कौन रस्सा अप्पा? पशा खांड्या की बायको रस्सा अप्पा. क्या? मेरे को पूछ रहे हैं? क्या? कौन पशा खंड? अरे कौन पशा खंड? अरे इस दुनिया का किंग कौन? पशा खांड्या, पशा खांड्या. पशा खांड्या एक जख्मी शेर है. वो बाहर निकला ना जेल से, तेरा पूरा दुकान ऐसे पंजे में फाड़ डालेगा.
साहेब साहेब जखमी शेर साहेब लय दिवसांनी इथं मारलं कोणीतरी साहेब. शेर जखमी शेर काय चाललंय हिनं काय धमकी दिली माहितीये साडीवाल्याला? ए फोकट में साड़ी को फॉल लगा के देने का, नहीं तो पशा खंडे आएगा और साड़ी का दुकान खाली करके लेके जाएगा. तू करणार? थोडक्यात हे झालंय साहेब. तू करणार खाली? तुम्हीच विचार करा, फॉल बिल्डिंगनी साडी यांनी गँग तर किती चिंदी गँग आहे. साहेब तुम्हीच विचार करा. मला खरंच नाही माहिती साहेब. एक बुकवर पोस्ट कोण टाकली? तुला सोडत नाही आज तुझ्या कुठले फेसबुक पोस्ट? फेसबुकवर पोस्ट कोण टाकली? ही काय लिहिलंय? गँगसाठी शार्प शूटर पाहिजे, यूपी बिहार आणि दिल्लीसाठी नियुक्ती सुरू, मराठी येणं कंपल्सरी, ज्याच्याकडे बंदूक असेल त्याला प्रथम प्राधान्य, त्वरा कराचं चुकून तुर्रा करा लिहिलंय. कोण टाकले? मेरे ओंक्या थापा की आयडिया ये. तू पोस्ट टाकली ना? मग काय करणार? मी आणि ताई दोघेच कधीपर्यंत धमकी देणार? आपल्याला गँग वाढवलं पाहिजे ना, म्हणून. तू पोस्ट टाक. हं. आता तुझ्या भाऊजाला कसा सबस्क्राईब करतो बघ मी बरोबर. साहेब ऐका ना साहेब, हा? त्याने केलं ना त्याला. चल गाडीत बस, साहेब ऐका ना माझं. गाडीत बस. साहेब अशा फुरसत मध्ये नडगे हाणतो का नाही तुझ्या बेन्या? बघच तू आता. साहेब शरीरात नडगा हा अवयव कुठे असतो? बघ मी हाणल्यावर जिथं दुखाल का नाही समजायचं त्या नडगे आहे त्या. हा? साहेब पण त्याला पण या ना साहेब, त्याने केलंय सगळं. तुला पण लय मस्ती आहे ना. चल चल गाडीत बस. आणि इतिहास गवाह है, काय आपा और थापा से दुश्मनी महंगी पड़ेगी. साहेब गाडी कुठे आहे? क्या बात आहे, एकदम रॅपचिक परफॉर्मन्स, जाणून संकटच. बघा हसर असे काय म्हणतात. सई आपा आहा. एकदा तसं हसून दाखवा ना, आमची सगळ्याची खूप इच्छा आहे. प्लीज आपा प्लीज. कोण रसा अप्पा? तसं वेगळंच काहीतरी बेरिंग पकडलं होतंस आणि ते खूप भिडलं मनाला. बॉडी लँग्वेज पण फार भारी होती, मजा आली. दोघे शोभलात. म्हणजे दोघांचं जे चाललं होतं गँग स्थापन करायचं ते एकमेकाला सारख्याला वारखे म्हणतात तसं झालं. मजा आली. देशी हॉटनेस काय जात नाही बाबा आपला, आणि तो गेला नाहीच पाहिजे. विराजला खूप कॉम्प्लिमेंट्स. विराजचं टायमिंग अप्रतिम होतं. भावा आज ओढलंस तू, फार मजा आली. एकतर तू मला असं वाटतं चष्मा काढून मध्ये मध्ये परफॉर्म करत जा, त्याने तुला खूप वेगळा लुक येतो. वेगळाच माणूस वाटत होतास, वेगळीच व्यक्ती वाटत होतास, आणि रिॲक्शन्स अप्रतिम होत्या. फार मजा आली आज तुला परफॉर्म करताना बघताना. आम्ही खूप एंटरटेन झालो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच टीम.